आपण देवीच्या नैवेद्यासाठी खुसखुशीत अशी कडकणी करणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता आपली कडकणी छान खुसखुशीत अशी तयार झालेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे सुरुवातीला मी एक वाटी घेतली, त्यामध्ये मी इथे पाऊण कप दूध घेतलेलं आहे। दूध इथे आपल्याला नॉर्मल रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आहे। आता त्यामध्ये अर्धा कप मी इथे पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर छान अशी दुधामध्ये चमच्याच्या मदतीने एकजीव करून घ्यायची आहे। इथे पिठी साखर छान अशी दुधामध्ये मी एकजीव करून घेतलेली आहे। आता इथे एका ताटामध्ये मी 1 कप मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथे तुम्ही संपूर्ण मैदा जरी वापरला तरी देखील चालेल किंवा संपूर्ण गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी देखील चालेल। त्यामध्ये 3 चमचे बारीक रवा घातलेला आहे, चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकलं आणि 3 चमचे इथे मी कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये टाकलेलं आहे। तेल छान असं पिठाला आपल्याला इथं चोळून घ्यायचं आहे। तेलामुळे आपली कडकणी छान खुसखुशीत अशी तयार होतात। आता यामध्ये थोडं थोडं दूध टाकून याचा घट्ट असा गोळा इथे आपण मळून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता पीठ छान असं घट्ट मी मळून घेतलेलं आहे। आता आपण अर्धा तास हे असंच ठेवणार आहोत। अर्धा तासानंतर इथे तुम्ही बघू शकता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। इथे मी याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आणि आता आपण कडकणी लाटून घेणार आहोत। पीठ घट्ट मळल्यामुळे ते अजिबात पोळपाटाला चिटकत नाही, अगदी सहजपणे लाटले जाते। इथे मी कडकणी लाटून घेतलेली आहेत। आता आपण याला थोडे थोडे टोचे मारून घेणार आहोत, त्यामुळे काय होते की आपण कडकणी तेलात टाकल्यावर ती फुगत नाही। इथे गॅसवर मी एका कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण लाटून घेतलेली कडकणी टाकायची आणि एक 4-5 मिनिटं एक छान अशी आपण इथे तळून घेणार आहोत। इथे आपल्याला कडकणीचा रंग जास्त डार्कही करायचा नाही, अगदी हलका होईपर्यंतच आपण कडकणी तळून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता की आपली कडकणी चांगली तळत आलेली आहे, त्याचा रंग बदलायला देखील सुरुवात झालेली आहे। आता आपली कडकणी आपण दोन्ही बाजूने छान अशी तळून घेणार आहोत। इथे आपली कडकणी तळून झालेली आहे। आता मी तिला एका भांड्यात काढून घेणार आहे। इथे आपल्याला कडकणीचा रंग नॉर्मल असा सोनेरी करायचा आहे, जास्त डार्क पण करायचा नाही। इथे आपली कडकणी तळून झालेली आहे। आता आपण तिला काढून घेणार आहोत। आता मी इथे आणखीन एक कडकणी तुम्हाला तळून दाखवते। इथे आणखीन एक कडकणी मी याचप्रमाणे तळून घेणार आहे। आता ही कडकणी देखील आपल्याला अलटी-पलटी करून तळून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला कडकण्या तळून घ्यायच्या आहे, त्यामुळे काय होतं आपल्या कडकण्या छान खुसखुशीत अशा तयार होतात। इथे तुम्ही बघू शकता आपली ही कडकणी देखील तळून झालेली आहे। इथे मी याचप्रमाणे सर्व कडकण्या तळून घेतलेल्या आहेत। आता या महिनाभर देखील छान अशा टिकतात। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब